छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान होणार आहे। त्याआधीच भाजपने मतदानाची रंगीत तालीम करून घेतली। आता महायुतीकडे 419 मतदान असताना रंगीत तालमीत 455 लोकांनी मतदान केलं। त्यामुळे महाविकास आघाडीचे मतदार निवडणुकीपूर्वीच फुटले की काय अशी चर्चा आता सुरू आहे। बघूयात। संभाजीनगरमध्ये मवियाचे मतदार फुटले। मतदानाच्या रंगीत तालमीत 36 मतं वाढली। वाढलेली मतं मवियातल्या कोणत्या पक्षाची? विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला 3 दिवस असताना महायुती आणि महाविकास आघाडीनं ठिकठिकाणी मोर्चे बांधणी केली आहे। संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदानाची रंगीत तालीम घेण्यात आली। महायुतीच्या उमेदवाराकडे 419 मतं आहेत। असं असताना प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी तब्बल 36 मतं जास्त म्हणजे 455 मतं महायुतीच्या उमेदवाराला पडल्याचं पाहायला मिळालं। विरोधी पक्षातील काही मतदार स्वतःहून महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय, तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जवळपास 500 मतदार महायुतीला मतदान करतील असा दावा भाजपनं केला। 100% महायुतीकडे ते स्वतःहून आता काही येत आहेत की आम्हाला तुमच्याकडे मतदान करायचं आहे, म्हणून महायुतीचे उमेदवार जे आता 17 ठिकाणी जे आहेत ते सगळे बहुमतात निवडून येत आहेत। काही जे बिनविरोध आलेले 6 जण आहेत आणि बाकीचे जे 11 जण आहेत ते प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत। कालही आताही आमच्याकडे अनेक लोक संपर्कात आहेत। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार नाही। संपर्कात आहेत आणि ते आले ते असेच अनेक लोक आज त्यांच्याही लक्षात येते की या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास हे महायुतीचं सरकार करू शकते आणि त्याच्यामुळे अनेक लोक आमच्याबरोबर जोडलेले आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की आम्ही 500चा आकडा पार करू। इतर पक्षाचे लोकही संपर्कात आहेत सगळे संपर्कात आहेत। ते असं नाही, लोक आमच्या संपर्कात आहे, आम्हाला कोणाला धक्का नाही द्यायचा, आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे। महायुतीकडे वाढलेली 36 मतं कुणाची असा प्रश्न निर्माण झालाय। हे फुटलेले मतदार कोण आहेत याची उत्सुकता निर्माण झाली आहे। महायुतीच्या या दाव्याची विरोधकांनी खिल्ली उडवली आहे आणि मला असं वाटतं त्यांना काय दिवस स्वप्नात असायचं असू द्या, पण काही ना काही त्यांचे काढून दाखवू एवढं नक्की, एवढं सांगतो तुम्हाला। मी काय म्हणलं, त्यांचे काही ना काही काढून दाखवू एवढंच सांगतो मी तुम्हाला। जर त्यांचे 500 असतील तर ठीक आहे ना, त्याच्यात कसे कमी करायचे ते नक्की मी करून दाखवेल, एवढंच तुम्हाला सांगतो। विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरू झाल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केला। संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवाराला वाढलेली मतं विचारधारेकडे पाहून वाढली की अजून कशामुळे असा प्रश्न निर्माण झालाय। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।